ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। आपण चर्चा करतोय बदलापूर मधल्या घृणास्पद प्रकरणाचं सगळं राजकारण होतंय का आणि या सगळ्या मुद्द्याबद्दल आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी मान्यवर पाहुण्या जोडले गेलेले आहेत। आपल्यासोबत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर जोडले गेलेले आहेत। रुपालीताई, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये। आपल्यासोबत शिवसेनेच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे सुद्धा आहेत। ज्योतीताई, तुमचं सुद्धा स्वागत। आणि थोड्याच वेळात आपल्यासोबत जोडल्या जात आहे शिवसेना उभाठाच्या उपनेत्या सुषमा अंधारे। आपण त्यांच्याकडे जाऊया, पण सुरुवातीला मी जातोय रुपालीताई चाकणकर यांच्याकडे। रुपालीताई, ज्या प्रकारची घटना बदलापूरमध्ये घडली, सामान्य माणसाचा आक्रोश आहे, प्रत्येक संवेदनशील माणसाचा आक्रोश आहे, तुम्हाला असं का वाटतं की हे राजकारण आहे? बदलापूरमध्ये घडलेली ही घटना अतिशय संतापजनक आहे। आज मी या घटनेच्या संदर्भात बदलापूर पोलीस स्टेशनला भेट दिली। यामध्ये सर्वच पातळीवरती सतर्कता दाखवत तातडीने कारवाई केलेली आहे। यामध्ये फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT गठीत करत आणि त्याचबरोबर सरकारी वकिलांनी 10 दिवसामध्ये चार्जशीट दाखल करणं, शिक्षण मंत्री यांच्या माध्यमातून संस्थाचालक असेल, कंत्राटदार असेल, ज्यांनी अशा पद्धतीचे व्यक्ती त्या ठिकाणी पुरवली, त्यांच्यावरची कारवाई असेल, एकंदरच सगळंच पाहिलं तर अतिशय तातडीने सगळ्या कारवाई करण्यात आलेल्या आहे। दुसऱ्या बाजूला खरं तर अशा घटनांमध्ये राजकारण होऊ नये असं मला वाटतं, पण जाणीवपूर्वक राजकारण करण्याचा प्रयत्न केला गेला। मी ज्यावेळेस 2 तासापूर्वी मी तिथे होते, बदलापूर पोलीस स्टेशनच्या बाहेर या सगळ्याची माहिती घेऊन जेव्हा मी बाहेर पडले, त्यावेळेस एक आई मला भेटायला आली आणि ती तिच्या मुलीबरोबर होती। साधारणतः 15-16 वर्षाची मुलगी असेल आणि ती आई आहे। ती सांगत होती, माझ्या मुलाला एक फोन आला, तो मुलगा घरी होता आणि तातडीने तो त्या आंदोलनामध्ये निघून गेला। कशासाठी आंदोलन आहे, काय आहे याची कोणतीही माहिती मुलाला नव्हती, पण ती आई डोळ्यात पाणी आणून सांगत होती की या कोणत्याही घटनेसंदर्भात आम्हाला काहीही माहित नाही, पण माझ्या मुलाला बोलवलं म्हणून तो या आंदोलनात सहभागी झाला। मला इतकंच सांगायचंय, पालक म्हणून निश्चितच ही घटना संतापजनक, त्यांच्या भावना मी समजू शकते आणि या भावनांचा उद्रेक होणंही साहजिकच आहे, पण तातडीने सगळ्या घटनेची दखल घेतली असताना अशा पद्धतीने वातावरण आणि महाराष्ट्र पेटवण्याचं काम केलं जातंय का? सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीचे मेसेज फॉरवर्ड करणं, महाराष्ट्र बंदचा हाक देणं, इथून मागेही अनेक घटना घडत असताना उरणच्या घटनेमध्ये मी स्वतः होते, कोपरखैरणीच्या घटनेमध्ये मी स्वतः होते, नावा शेवा असेल, वसईच्या घटनेमध्ये सुद्धा वैयक्तिक आयोगाचे अध्यक्ष म्हणून मी भेट देऊन फास्ट ट्रॅकच्या माध्यमातून आम्ही ही कारवाई करतोय। 4ही घटनेमध्ये मला विरोधक कुठेही दिसले नाहीत, किंबहुना विरोधकांचं ट्विट दिसलं नाही, विरोधकांची तिथं कुठे भेट दिसली नाही, निषेध दिसला नाही। या 4 घटनेमधील आरोपी विरोधकांच्या सोयीचे नव्हते का? आता ज्या पद्धतीने आंदोलने केली जातात आणि शांत असलेला महाराष्ट्र पेटवला जातोय, त्याचा मी निषेध करते। दुसरी गोष्ट, मी आवर्जून पोलिसांना बाहेर पडताना सांगितलं, ज्या पद्धतीने सोशल मीडियाच्या माध्यमातून मेसेज पाठवून हा महाराष्ट्र पेटवण्याचं काम केलं जाते, माझी शासनाला नम्र विनंती आहे, त्यांनी सायबरच्या माध्यमातून या सगळ्या मेसेजवरती लक्ष ठेवावं। कदाचित उद्या पडणारी ठिणगी ही विरोधकांच्या माध्यमातून असेल आणि त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे, त्यांच्यावर लक्ष ठेवलं गेलं पाहिजे। ठीक आहे, तुम्ही तुमची भूमिका मांडली। मी ज्योतिताईंकडे जातो, तोच प्रश्न घेऊन। ज्योतिताई, तुम्हाला असं का वाटतं की या सगळ्या मागे राजकारण आहे, या मुद्द्याचं राजकारण होत आहे? खरं तर सर्वप्रथम या विषयावरती बोलताना हृदय अत्यंत पिळवटून निघतंय। आज सकाळपासून मी बदलापूरमध्ये आहे, मी पोलीस स्टेशनमध्ये गेले, मी बदलापुरामधील विविध स्थानिक नागरिकांशी चर्चा केली, महिलांशी चर्चा केली आणि खरं तर मला वाटतं की अशा घटनांच्या संदर्भात बोलत असताना आपण आपला पक्ष, आपली जात, आपला धर्म या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून एक महिला म्हणून किंवा एक आई म्हणून बोललं पाहिजे। आणि एक आई म्हणून बोलत असताना आमच्याही आतडीला आणि आमच्या काळजाला तितकाच पीळ पडतोय की आम्हालाही वाटतं की त्या आरोपीला तातडीनं फासावरती लटकवलं गेलं पाहिजे। परंतु दिवसभरात ज्या काही अनुभव मी ऐकले, त्यावेळेला इतकं वाईट वाटतंय की अशाही घटनांचं आम्ही राजकारण करावं, की एखाद्या चिमुरडीवरती झालेले अत्याचार हा आमच्या राजकीय पोळी भाजण्याचा विषय व्हावा,
याची मनाला अत्यंत घृणा येतेय की विरोधकांनी आता कुठंतरी या घटनेचं राजकारण थांबावं. बदलापूरमधल्या स्थानिक लोकांची मी भेट घेतली. त्या पालकांनी मला सांगितलं की सकाळी 11 वाजेपर्यंत स्थानिक पालकांनी आंदोलन केलेलं होतं. त्याच्यानंतर मात्र MH31 किंवा इतर वेगळ्या नंबरच्या 4 बसेस या कुठून बरं आल्या? मला स्थानिक बऱ्याच लोकांनी काही व्हिडिओ क्लिप्स दाखवले की ज्याच्यामध्ये लोक सांगत होते की हा हम मुंब्रा से आए हैं, हा हम कळवा से आए हैं. ही बाहेरची लोक तिथं का बरं आलेली होती? किंवा ज्या वेळेला आपण काल बघतो की पहिली प्रतिक्रिया संजय राऊतांची किंवा उद्धव ठाकरेंची येते की ती शाळा अमुक एका पक्षाची आहे. अरे म्हणजे एखाद्या चिमुरडीवरती झालेल्या अत्याचाराचा निषेध करताना ती शाळा कुठल्या पक्षाची आहे, कुठल्या कार्यकर्त्याची आहे, कुठल्या जातीची धर्माची आहे हे आपण बघणार आहोत का? हे अशा पद्धतीचं घाणेरडं राजकारण कुठेतरी थांबवावं. आदल्या रात्री लाडक्या बहीण योजनेच्या विरोधातले पोस्टर्स विरोधकांनी प्रिंट करून ठेवावेत आणि एखाद्या 2 चिमुरड्यांच्या वरती झालेल्या अत्याचाराच्या विषयांच्या मध्ये स्वतःच्या पोटामध्ये लाडकी बहीण योजना यशस्वी होतीये याची जी पोटदुखी आहे ती पोटदुखी काढण्यासाठी लाडकी बहीण योजनेला विरोध करावा हे कुठेतरी मन विषण्ण करणारं आहे. आणि मला खरं तर सगळ्यांनाच ठीक आहे. विनंती करायची आहे हा. की हो आपण सगळे मिळून विरोध करूयात, पण या प्रवृत्तीचा विरोध करूयात आणि त्या चिमुरड्यांना न्याय मिळाला पाहिजे याच्यासाठी आपण सगळेजण ठीक आहे. मिळून आवाज बुलंद करूयात. ताई, तुम्ही खूप महत्त्वाचा मुद्दा मांडला. दोघी सरकारी म्हणजे सत्ताधारी पक्षाकडून असल्यामुळे कदाचित तुमची ही भावना असेल. विरोधी पक्षाचा आवाज इथं नाहीये, पण जनतेचा आवाज उठवणं आणि तिथं तसे प्रश्न विचारणं माझं काम आहे, म्हणून मी तुम्हाला प्रश्न विचारतो. ज्योतिताई, तुम्ही खूप महत्त्वाचा मुद्दा मांडला की ती लोक बाहेरची आली म्हणालात. ती लोक पाकिस्तानातून आलेली नव्हती, आपल्याच भारतातली होती. मुद्दा महाराष्ट्रातल्या कुठल्याही भागातून कुणी आलं तर तिथं जाऊ शकतं. मुद्दा हा पण आहे ना ताई की जर त्यांना न्याय मिळत नसेल, आक्रोश व्यक्त करायचा असेल, विरोधी पक्षाचं काम काय हो? मग विरोधी पक्षाने मुद्दे उपस्थित नाही करायचे, तुम्हाला सत्ताधाऱ्यांना सवाल नाही विचारायचे, त्यांचं काम नाहीये ते? नाही, अगदी जरूर. खरं तर सकस आणि स्ट्रॉंग विरोधी पक्ष असणं हे सकस लोकशाहीचं लक्षण असतं. पण मला या ठिकाणी दादा विचारायचं आहे की ज्या वेळेला मुद्दा हा 2 लहानग्यांच्या वरती झालेल्या अत्याचाराचा असतो तिथं मला सांगा की लाडकी बहीण योजना नको हा विरोध कुठून बरं आला? मला सांगा की एका वेळेला ज्या वेळेला आपण मुलींच्या वरती झालेल्या अत्याचाराचा विरोध करतो त्यावेळेला 15-20 पोलिसांच्या वरती आम्ही दगडफेक करून त्यांना जखमी करतो. मला सांगा मग हे पोलीस हे पाकिस्तानातनं आलेले आहेत का हो? आज मी बऱ्याच तिथल्या बदलापुरातल्या स्थानिक निरपराध लोकांना भेटले. एक मुलगा हा पोलिसांना पाणी देत होता हो, त्याचं डोकं फुटलंय. मला सांगा मग तो पाकिस्तानातून आलेला होता का? की म्हणजे विरोध करत असताना काही लोक फक्त सरकार अपयशी ठरतंय हे दाखवण्यासाठी महाराष्ट्रामध्ये अराजक पेटवण्याचा प्रयत्न करतायत का? पण सरकार अपयशी ठरलं नाही ताई. 12 तास एखाद्या चिमुरडीला, माफ करा तुम्हाला थांबवतोय, 12 तास एखाद्या चिमुरडीला आज तिच्यावर अत्याचारग्रस्त आहे ती, तिला तिच्या कुटुंबियांना 12 तास जर बेंचवर बसून पोलीस स्टेशनमध्ये ठेवलं असेल, सरकारचं अपयश नाहीये हे? नाही विचारायचा सवाल सरकारला? सर, जेवढा राग दादा तुम्हाला येतोय, जेवढा राग त्या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक महिलेला आणि प्रत्येक भावाला होता, तेवढी चीड माझ्याही मनामध्ये आहे. आज मी ज्या वेळेला तिथल्या पोलीस अधिकाऱ्यांना भेटायला गेले तेव्हा त्यांना मी तोच जाब विचारला की प्रत्येक वेळेला आम्ही तर म्हणतो की महिला अत्याचारांचा तपास असेल तर महिला अधिकाऱ्याकडे तपास द्या. अहो पण हे कुठलं दुर्दैव की तिथल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक शितोळे ह्या एक महिला होत्या आणि तरी सुद्धा त्यांनी 12-12 तास त्या पीडितेला आणि तिच्या पालकांना बसवावं. त्याहून गंभीर गोष्ट आम्हाला समजली की त्या पीडितेची आई ही गरोदर होती, तरी सुद्धा त्यांना सहानुभूतीपूर्वक वागवणं तिथं झालं नाही. अशा पद्धतीचं जर कोणीही करत असेल तर सरकार त्यांना अजिबात पाठीशी घालणार नाही. तुम्ही जे म्हणताय त्याच्याशी मी सहमत आहे. एक आई म्हणून माझंही काळीज तेवढंच तुटतं. मी सुद्धा एका मुलीची आई आहे आणि केवळ मला तर इथून पुढे वाटतं की केवळ बलात्कार झाल्यानंतर, अत्याचार झाल्यानंतर फाशी झाली पाहिजे म्हणून आम्ही पुढे येणार नाही. तर या प्रकरणामध्ये इथून पुढे महाराष्ट्रातल्या कुठल्याही मुलीवरती, कुठल्याही महिलेवरती असा अत्याचार होऊ नये याच्यासाठी मी स्वतः पुढाकार घेऊन शासन असेल, मुख्यमंत्री असेल, गृहमंत्री असतील, आमच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा सुद्धा या ठिकाणी आहेत, या सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही नक्कीच प्रयत्न करू. पण यामध्ये शाळा असेल, पोलीस अधिकारी असतील, जे जे चुकलेले असतील त्यांच्या चुकीला माफी नाही, हे मी सरकारच्या वतीनं जबाबदारी नसेल. ठीक आहे. रुपाली ताई, तुम्ही आज राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहात. महाराष्ट्रातल्या महिलांना तुमच्याकडून अपेक्षा आहे आणि ह्या महाराष्ट्रानं बघितलंय
जेव्हा जेव्हा महिलांवर अत्याचार झाला त्यांचा आवाज रुपालीताईंनी जोरकसपणे मांडलाय. आज सत्तेची काही बंधनं आहेत का? चुकतंय हे माहीत असताना सुद्धा त्यांचे कान उघडणी करणं जमत नाहीये का? काय असं नेमकं झालंय की आज आम्हाला तो रोष तुमच्या दिसत नाहीये? आजच्या या बदलापूरच्या घटनेमध्ये सुद्धा माझ्या या भागाच्या पदाधिकारी प्राची थिटे यांनी ज्यावेळेस माझ्याशी फोनवरून संपर्क करून ही माहिती दिली, तातडीने संबंधित पोलीस विभागाशी आम्ही संपर्क साधला आणि गुन्हा नोंद झाला. मी स्वतः यामध्ये राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष म्हणून सुमोटो दाखल केलेला आहे. यामध्ये तक्रार घेऊन गेलेल्या पीडितेच्या आईला ज्यावेळेस तक्रार घेण्यासाठी उशीर केला ते विलंब केलेले पोलीस अधिकारी देखील निलंबित झालेले आहेत. आपल्याला माहिती आहे, गर्भनिधन चाचणी असेल, बालविवाह असेल, अशा या सगळ्या घटनांमध्ये जिथं जिथं प्रशासन दिरंगाई करेल, दुर्लक्ष करेल आणि ती तक्रार आमच्याकडे येते. गेल्या 3 वर्षामध्ये अनेकांवरती आम्ही कारवाई केलेली आहे. राज्य महिला आयोगावरती महाराष्ट्राच्या जनतेचा विश्वास आहे, ही आमच्या कामाची पावती आहे. या सगळ्यांमध्ये जिथं चुका होतात तिथं दुरुस्त करण्याची जबाबदारी आणि त्यांना सूचना करण्याची जबाबदारी म्हणून आम्ही आमचं काम पार पाडत असतो. निश्चितच या घटनेमध्ये पोलिसांकडून दिरंगाई झालेली आहे. कंत्राटदारांनी जो कर्मचारी दिला तो कदाचित क्रिमिनल पार्श्वभूमी असलेला आहे. त्याची देखील तपासणी संपूर्ण कुटुंबाची व्हावी. एवढ्या ढिगभर चुका असताना सरकारला जाब विचारायचा नाही का ताई? यामध्ये एवढ्या ढिगभर चुका असताना सरकारला जाब विचारायचा नाही का ताई? माध्यमातून सुद्धा आजच तातडीने बैठक. आवाज येतोय? हो येतोय ताई. माझा प्रश्न आहे, एवढ्या ढिगभर चुका तुम्ही सुद्धा सांगताय, ज्योतिताई पण सांगतायत, मग त्याचा जाब सरकारला विचारायचा नाही तर कुणाला विचारायचा? बरोबर आहे, आपला प्रश्न बरोबर आहे. सरकारला जाब विचारलाच पाहिजे, विरोधकांनी विचारला पाहिजे, विरोधकांचं ते कामच असतं. पण मला हा प्रश्न विचारायचा की याच्यामध्ये कोणी राजकारण करू नये. ही राजकारण करण्याची घटना नाही, राजकारण करण्याचं ठिकाण नाही. अशा अनेक घटना आहे. मी स्वतः आयोगाचे अध्यक्ष असताना अनिल देशमुख हे गृहमंत्री होते आणि महाराष्ट्रामधून मिसिंग झालेल्या सर्वाधिक केसेसची फाईल मी स्वतः त्यांना दिली होती. ह्युमन ट्रॅफिकिंगच्या केसेस सर्वाधिक होत्या, त्याची फाईल मी त्यांना स्वतः दिली होती. पण आम्ही सत्तांतर झालं, मी आदरणीय दादांसोबत आले म्हणून आम्ही त्याचं राजकारण केलं नाही. कोणत्याच गोष्टीचं आम्ही महिलांच्या घटनेच्या बाबतचं राजकारण करत नाही. राजकारण करायला आपल्याला व्यासपीठ आहे, निवडणुका आहेत, निवडणुकीच्या वेळेस राजकारण करावं. उरणची घटना असेल, कोपर खरेडीची घटना असेल, नावाशेवाची असेल, वसईची घटना असेल, या सगळ्या घटनांमध्ये कुठेही विरोधक दिसले नाही. हा माझा त्यांना प्रश्न आहे. त्यावेळेस सुद्धा त्यांनी हा प्रश्न विचारायला पाहिजे होता, जाब विचारायला पाहिजे. का विचारला नाही? सोयीचं राजकारण करतात का? खूप महत्वाचा मुद्दा ताई तुम्ही विचारला. मी त्या मुद्द्यावर चर्चा घेऊन येणार आहे. सिलेक्टिव्ह पद्धतीने हा सगळा रोष व्यक्त होतोय का, मला त्याच्याबद्दल बोलायचं आहे. पण महाराष्ट्रातल्या जनतेला सुद्धा आम्ही हा सवाल विचारला. आज जे काही महाराष्ट्रामध्ये घडलं, सामान्य प्रत्येक मुलीच्या बापाच्या मनात अस्वस्थता आहे, भावाच्या मनात अस्वस्थता आहे. तुमची काय भावना आहे? महाराष्ट्रातल्या जनतेला आम्ही सुद्धा विचारलं. आपण ते ऐकूया, पुन्हा चर्चेवर येऊया. तुम्ही राजकारण याला म्हणू शकत नाही. राजकारण कोणत्या रीतीने म्हणाल? एक सर्वसामान्य महिलेच्या मुलीला जेव्हा अतिप्रसंग घडतो त्या महिलेला काय वाटलं असेल, तिच्या मुलीकडे पाहून तिचा कसा आक्रोश असेल, तिला काय वाटत असेल आणि ती मुलगी काय सहन करत असेल. म्हणजे हे कुठं लिहून ठेवले? आज गल्लोगल्ली अगदी 2-3 दिवसांनी ह्या घटना घडतायत. याला जबाबदार कोण? यही कहूँगी कि ऐसा घटना होना नहीं चाहिए, क्योंकि मेरी भी 2 बच्चियां हैं और बच्ची के साथ में अगर ऐसा होगा तो हम लोगों को सोचना पड़ेगा. ये किसी पक्ष की तरफ से नहीं, मैं माँ हूँ इसलिए मैं बोल रही हूँ और मेरा बोलने का हक बनता है कि हमारी बच्चियाँ कहाँ सुरक्षित हैं. त्यांनी बदनाम केलंय. हे सगळे काल उतरणारे सगळे पालक होते, यातला कुठले राजकीय नव्हते किंवा बाहेरचे लोक नव्हती. त्याला आमचं एकच म्हणणं आहे का त्याला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे आणि हा न्याय मिळालाच पाहिजे महिलांना. महिला सुरक्षित नाहीये. पण तसं नाहीये. सगळ्याच आया आहे, आईचा आक्रोश आहे हा. तसंच झालं तर मुलींना बाहेर पडायला, पॅसेजमध्ये आमच्या बिल्डिंगमध्ये पडायला खूप लाज वाटेल. तर मला हेच वाटतं की त्या मुलांसोबत जे असे आदम्यांसोबत त्यांना शिक्षा भेटायला पाहिजे, खूप कठीणची कठीण. सामान्य महिलांचा, मुलींचा, चिमुकल्यांचा, सगळ्यांचा आवाज आपण ऐकलेला आहे. रुपालीताई, तुम्ही मांडलेला मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे आणि तोच मुद्दा घेऊन मी ज्योतिताईंकडे जातोय. ज्योतिताई, या देशानं आता गेल्या काही दिवसात जो प्रघात बघितलाय तो अतिशय दुर्दैवी दिसतोय. आपण ब्रॉड स्केलवर आपण त्याच्याबद्दल बोलूया की खरं तर तो कुठल्या जातीचा आहे, कुठल्या धर्माचा आहे, पीडिता कोण आहे आणि आरोपी कोण आहे, कुठल्या पक्षाचं, कुठल्या राज्यात सरकार आहे, यावरून आमचा रोष ठरतोय का?
खरं तर मनाला अतिशय विषण्ण करणारी ही बाब आहे. पण तरी सुद्धा मला वाटतं की अलीकडच्या काळामधला जो ट्रेंड आपण बघतोय की एखाद्या महिलेवर जरी अत्याचार झाला तर ती आधी महिला कुठल्या जातीची आहे, कुठल्या धर्माची आहे, किंवा आरोपी कुठल्या जाती धर्माचा आहे, किंवा त्या राज्यामध्ये कुठल्या पक्षाचं सरकार आहे, हे बघून आमचे विरोधक व्यक्त होत आहेत का? मला सांगा की काल आणि आज 2 दिवस ज्या तथाकथित फायरब्रँड नेत्या रस्त्यावरती उतरलेल्या आहेत, मला त्यांना सवाल करायचा आहे की अहो, कलकत्त्यामध्ये जेव्हा त्या मेडिकलच्या विद्यार्थिनीवरती रेप झाला, तिची हत्या झाली, त्यावेळेला तुमच्या मनाला इंगळ्या डसल्या नाहीत का? त्यावेळेला का तुम्ही सिलेक्टिव्ह भूमिका घेऊन तुमचे ओठ तुम्ही बंद ठेवले होते? का बरं ती मुलगी, कलकत्त्याची मुलगी, कोणाची लेक नव्हती का? ती सुद्धा आपल्या भारतातलीच होती ना? किंवा आता ज्या पद्धतीनं बोललं गेलं की मला या ठिकाणी विचारायचंय की केवळ आपण बलात्काराच्या घटनांच्या बाबतीतच काय बोलतोय की ज्या वेळेला जो कोणी अपराधी असेल तो कुठलाही पक्षाचा असो त्याला पाठीशी नाही घातलं पाहिजे, परंतु ज्या वेळेला संजय राऊत हे सपना पाटकरला अतिशय अश्लील भाषेमध्ये शिवीगाळ करतात त्यावेळेला हे लोक त्यांचाही निषेध करणार आहेत का? किंवा रणदीप सुरजेवाला सारखा व्यक्ती ज्या वेळेला महिला खासदारांच्या विषयी अत्यंत घाणेरडे विधान करतो त्यावेळेला आपण ते केवळ आपल्या पक्षाचे आहेत म्हणून पाठीशी घालणार का? किंवा काँग्रेसच्या महिला प्रवक्त्या कंगना राऊत मंडीमध्ये निवडणुकीला उभी राहिली की मंडी का भाव क्या है म्हणून एक माझा महिला मुद्दा दुसऱ्याच तोच आहे, महिलेचा मुद्दा भाव तोच आहे. विचारते. हे अहो, दोन्ही कुठल्या बाजूनी आहे ना स्थळाला ताई? चाललेलं आहे हे राजकारण? ताई तुम्ही म्हणताय हे दोन्ही बाजूनी आहे ना. बघा ना, तुमचं जिथं असेल तिथं तुम्ही तुटून पडता, तुमच्यावर आल्यानंतर नाही, राजकारण अजिबात म्हणता. नाही. मला काय म्हणायचंय, नाही अजिबात नाही. मला रुपालीताईंनाच विचारायचं आहे. रुपालीताई, जसं हे ठीक आहे, जर आपण भारताला सुद्धा जर माता म्हणत असू तर माझं उलट सगळ्याच पक्षांना हे आवाहन आहे की ठीक आहे. अशा वेळेला आपण आपला पक्ष, मी आपली मी राजकीय मी येतो भूमिका तुमच्याकडे. या ताई, सगळ्या- ज्योतिताई, मी येतो. वर्षा गायकवाड आता आपल्यासोबत माजी मंत्री जोडल्या गेलेल्या आहेत, खासदार आहेत आताच्या. वर्षाताई, तुमच्यावरती आरोप होतोय की तुम्ही या सगळ्या इतक्या संवेदनशील प्रकरणाचं राजकारण करताय. तुम्हाला हा आरोप मान्य आहे का? असं आहे की सगळ्यात प्रथमतः जर त्या मुलीची तक्रार आणि त्याच्या पालकांची तक्रार वेळेवर घेतली असती आणि पोलिसांनी कारवाई केली असती तर जन आंदोलन पण झालं नसतं आणि कारवाई जर व्यवस्थित दिसली असती तर अशा ठिकाणच्या गोष्टी झाल्याच नसत्या. एक तर माझं म्हणणं आहे की त्यांनी ह्या गोष्टीला पॉलिटिकल म्हणण्यापेक्षा त्यांनी स्वीकारलं पाहिजे की हे त्यांचं फेलियर आहे. कारण ही घटना ठाण्यामध्ये घडलेली पहिली घटना नाही आहे. ठाण्यामध्ये याच्या आधी सुद्धा 9 जुलैला जे आहे तर 30 वयाच्या ज्या महिला होती तिचा मंदिरामध्ये बलात्कार झाला. याच्या आधी 12 वर्षाच्या मुलीचा बलात्कार झाला आणि आता हा तर शाळेतला प्रकार आहे आणि शाळेतलं सीसीटीव्ही फुटेज गायब होतं. एक दिवस तक्रार नोंदणी केली जात नाही. 11 तास तिच्या गरोदर मातेसकट तिला थांबावं लागतं. ही जी नवीन चालू केलं ना पालकांना थांबवण्याचे प्रकार, हे खरं तर चुकीचे आहे. आणि शाळा व्यवस्थापनाला जेवढी मदत करता येण्यासाठी आहे तेवढी मदत करण्याचं काम शाळा प्रशासनाने केलेलं आहे असा आमचा आरोप आहे. आणि ज्या वेळेला कोणत्याही मुलीवर त्या महिलेवर अशी घटना होते त्यावेळी आमची भूमिका हीच आहे की तिला न्याय मिळवून दिला गेला पाहिजे. त्यासाठी लोक जर रस्त्यात उतरतात, पालक उतरतात, तर तुम्ही त्याला पॉलिटिसाइज म्हणता. ठीक आहे ताई, अगदी बरोबर आहे. तुम्ही म्हणताय ना ते बरोबर आहे. एका महिला पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर किंवा आम्ही राजकारणाने प्रश्न विचारल्यानंतर लगेच तुम्ही म्हणणार की तुम्ही अशा बोलताय बलात्कार झाल्यासारखं ते चालेल का? हे महाराष्ट्राला खपेल का? नाही, अजिबात नाही. झालेला ना ठाण्यामध्ये या 7 महिन्यामध्ये 57% जो आहे तो वाढलेला आहे. तुम्हाला माहिती आहे क्राईम रेट. जबाबदारी घ्यायला नको राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी? त्यांना प्रश्न विचारायला नको? नाही, आम्ही विचारतोय, पण ताई प्रश्न तुम्हाला सुद्धा आहे. हा प्रश्न हा आहे की आम्ही विरोधी पक्षाच्या ज्या महिला फायर ब्रँड नेत्या आहेत ना त्या सगळ्यांचे ट्विटर अकाउंट काढलेत, जनतेला सगळ्यांना खुले आहेत. कोलकात्याच्या प्रकरणावरती कोणी काय बोललं, किती संताप व्यक्त झाला हे सुद्धा महाराष्ट्र वाचतोय, देश वाचतोय. असं का व्हावं बरं ताई? इतकं मवाळ कोलकात्याच्या बद्दल व्हावं? तुम्ही जे बोलताय ना, तुम्हाला माझं म्हणणं आहे, तुम्ही जर माझी यात्रा बघत असाल, मला पत्रकारांनी प्रश्न विचारला त्यावेळी मी सांगितलं की महिला कुठल्या जातीची असेल, महिला कुठल्या पक्षाची असेल, महिला कुठल्या स्टेटची असेल, महिला मणिपूरची असली, महिला वेस्ट बेंगॉलची असली, महिला महाराष्ट्राची असली, की मुलगी महाराष्ट्राची असली, मुलगी वेस्ट बेंगॉलची असली, मुलगी मणिपूरची असली, आम्हाला सगळ्या समान आहेत. मी थोडंसं थांबवतो. आमची भूमिका बिलकुल मवाळ नाही तिथं. पण मी थांबवतो भूमिका मांडायची वाटतं, पण आम्ही फक्त भूमिका मांडायची 2 सेकंद थांबा काम करतो. ताई, 2 सेकंद थांबा. मी प्रेक्षकांना व्हिडिओ दाखवतो. मी प्रेक्षकांना तुमची व्हिडिओ दाखवतो. सुप्रिया सुळे यांनी कोलकात्याच्या प्रकरणात नेमकी किती तिखट प्रतिक्रिया दिली आपण प्रेक्षकांना दाखवूया. मग मी तुम्हाला प्रश्न विचारतो तोच की हे काय.
आपण बघूया सुप्रिया सुळे ताई काय म्हणाल्या होत्या. भयावह हा हे भीषण आहे. महिला सुरक्षित कशा होणार किंवा महिलांची जी आत्ताची सुरक्षेची स्थिती आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? ही अतिशय भयानक आहे आणि खरं तर मला खात्रीच होती की ममता बॅनर्जी या बाबतीत अतिशय संवेदनशील नेत्या आहेत त्या आणि खूप स्ट्रॉंग ऍक्शन त्या घेतील. त्याच्या आधीच सीबीआयकडे ती केस आता गेलेली आहे. तर याच्यानंतर आणखीन एक प्रतिक्रिया त्यांची होती की त्या खूप अशा आहेत तशा आहेत. जेव्हा देश बंद, तुम्ही महाराष्ट्र बंद आता म्हणताय, देशात आगडोंब उसळलेला असताना एवढी सौम्य प्रतिक्रिया. महाराष्ट्र देश बघत नाही हे सगळं. महाराष्ट्र दिल्ली आपला तुम्ही ज्या घटनेचा उल्लेख करताय त्या घटनेच्या बाबतीमध्ये निषेध व्यक्त करावा तेवढा थोडा आहे. आम्ही तर मणिपूरच्या बाबतीमध्ये पण विधिमंडळामध्ये बोललो होतो, संसदमध्ये बोललो होतो, त्याचा पण निषेध करावा तेवढा कमी आहे. आणि महाराष्ट्राचं बोलायचं झालं तर या काळामध्ये 4 घटना झाल्या ठाण्यामध्ये या महिन्याभरामध्ये. जर आम्ही प्रश्न विचारले तर आम्ही सरकार विरोधी म्हणून प्रश्न विचारतोय असं तुम्हाला वाटतं का? नाही, आम्ही अजिबात महिला नाही. सुरक्षेचे प्रश्न तुम्ही यासाठी इथं जोडले विचारतो की जाण्याच्या आधी ताई मी त्यांना सवाल विचारला, विरोधकांचं काम आहे प्रश्न विचारणं. आता माझं पण ऐका ना भाऊ, थोडं माझं पण ऐका. प्लीज. आम्ही हे प्रश्न यासाठी विचारतोय कारण आज महिला ज्या वेळेला मंदिरात जातात, ज्या वेळेला महिला हॉस्पिटलला जातात, ज्यावेळी महिला ट्रेनने जातात, ज्यावेळी महिला शाळेमध्ये मुली जातात, त्यांची जबाबदारी राज्य सरकारने घ्यायला नको? आणि त्यांना जर प्रश्न विचारले मग कशासाठी सरकार बनवलेलं आहे? ठीक आहे, ज्योतिताई उत्तर द्या. ज्योतिताई उत्तर द्या. जर एखाद्या गोष्टीचं क्रेडिट घेतात तर एखादी गोष्ट चुकीची होत असेल तर विरोधी पक्षामधल्या आमदार असतील, मला खासदार वर्षाताईंना असतील, या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे की सरकार म्हणून महिलांच्या सुरक्षेसाठी आम्ही बांधील आहोत. वर्षाताईंना मला या नाही, ठिकाणी बांधील सांगायचं आहोत, आहे की तुम्ही सरकार बांधील म्हणून आहात, आम्ही तर महिलांच्या तुम्ही शक्ती कायदा काय सुरक्षेसाठी मंजूर करणार? नक्कीच बांधील तुम्ही आहोत. मंजूर आणि त्या काय ठिकाणी करणार? ताई आधी ऐकून घ्या. वर्षाताई दुसऱ्यांचं बिहार ऐकून घ्यायला असतं, शिका. आंध्र प्रदेशची वर्षाताई राजकारण ऐकून घ्या आधी. आणि आम्ही तुमचं आमच्या शांतपणाने ऐकून घेतलेलं आहे. शक्ती कायदा वर्षाताई मंजूर कोलकात्याच्या आम्ही तर विषयावरती आपण का बरं आवाज उठवला नाही? केला. का बरं तुम्ही एवढी सिलेक्टिव्ह भूमिका घेता? की कोलकात्याची आमचं मुलगी ही म्हणणं कुणाची काय? मुलगी नव्हती का? महाराष्ट्रामधल्या कोलकात्याची महिला मुलगी आणि कुणाची वर्षाताई, मुलगी त्यांचा नव्हती मुद्दा का? कंप्लीट होऊ द्या, मग मी येतो त्यावेळेला आपण का बरं तुमच्याकडे. शांत बसता? मी तुमचा मुद्दा घेऊन त्यांना महाराष्ट्रामध्ये जे विचारतो. घडलं ते निंदनीय आहे. आणि त्या बाबतीत कुणाला पाठीशी घालतच नाही. पण कोलकात्याला फक्त आपल्या मैत्रिणीचं सरकार आहे, नाही, नाही, ममता बॅनर्जीचं सरकार वर्षाताई, आहे. वर्षाताई, म्हणून आपण एक शांत सेकंड, त्यांचं बसणार म्हणणं का? पूर्ण होऊ द्या, मी त्या येतो तुमच्याकडे. विरोधामध्ये आपण कुठल्याच नेत्या ह्या बोलणार नाही आहात का? तर मला या पहिला ठिकाणी तर हेच मला माहित सांगायचं नाही आहे की महाराष्ट्रामध्ये तुमच्या जे चॅनलवरती घडलं ते कोण निंदनीय आहे. नाही, ते मला मी माहित तुम्हाला आहे. सांगतो पण वर्षाताई, मी तुम्हाला सांगते. आता आपल्यासोबत मी शिवसेनेच्या मी असं प्रवक्त्या आहे की वेस्ट बेंगॉल असेल किंवा दिल्लीची घटना असेल, मणिपूरची घटना असेल किंवा उत्तर प्रदेशची हाथरस किंवा उन्नावची घटना असेल, या सगळ्या घटनांचा निषेध करते. महाराष्ट्रामध्ये तर ही घटना होऊ नये अशी माझी अपेक्षा आहे. कारण महाराष्ट्राला तर ताई, आपण खूप मोठे आहात. चॅनलवरती कोण आहे कदाचित मी खूप छोटे कार्यकर्ते आहे, त्यामुळे आपल्याला माहिती नसेल. परंतु आपण माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याचाही मुद्दा ऐकून घ्यावा अशी मी आपल्याला विनंती करते. आणि त्यावेळेला तो विधिमंडळात मांडला. त्यासाठी आम्ही किती मिटिंग घेतल्या आम्हाला माहिती, पण दुर्दैवाने तो कायदा आणू शकले नाहीत. आंध्र प्रदेश आणि बिहार राज्य पैसे आणू शकतं, पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे कायदा नाही आणू शकत. मी रुपालीताईंकडे. ऐका ना, आता दुसरी गोष्ट हा, प्लीज. की जर तुमचे क्राईमचे रेट वाढले एका जिल्ह्याचे तर जबाबदारी घ्यायला नको? रुपालीताई, राज्यामधल्या महिलांना सुरक्षित रुपालीताई, वातावरण तुम्ही मागणं, जबाबदारीपासून ठीक आहे, पळ ही सगळी आमची काढताय जबाबदारी अशा नाही. प्रकारचा आरोप केला जातोय. रुपालीताई, आरोप करणाऱ्यांनी स्वतः उत्तर द्यावं ना. की नाही म्हणलं रुपालीताई तर चाकणकर आता आपल्या सोबत आहेत. मी ताईंकडून उत्तर घेतो. वर्षाताई, तुम्ही थांबा. माझ्या तर आयोगाचं म्हणणं आहे, रुपालीताईंना माझं सांगणं आहे की आयोगाने सो मोठं यांच्यावरती सगळं कारवाई सरकारवरती केली पाहिजे. का नाही केली पाहिजे? वर्षाताई, बाबा तुम्ही याच्यामध्ये दिलगाई का केली? ठीक आहे, टेक्निकल अडचण आहे, त्यांच्यापर्यंत आवाज पोहोचत नाही. कंप्लेंट घेतली पाहिजे. अगदी बरोबर, त्यावेळेला अगदी बरोबर. 11 तास जे आहे त्या तिच्या गरोदर मातेला बसवलं. ठीक आहे, वर्षाताई, मी उत्तर घेतो. ज्योतिताई वाघमारे शिवसेनेच्या प्रवक्त्या आता आपल्या सोबत आहेत. वर्षाताई, तुमच्या माहितीसाठी ज्योतिताई त्यांचं म्हणणं आहे क्रेडिट घेता मग जबाबदारी कोण घेणार आहे? तुम्ही शक्ती कायद्याच्या संदर्भात काय केलं? बांधील आहात, ठीक आहे. वर्षाताईंना मला सांगायचं आहे की वर्षाताई, आपण खूप मोठ्या नेते आहात. मी कोण आहे आपल्याला माहिती नाही, छोटी कार्यकर्ती आहे, पण मला वाटतं की आपण माझं ऐकून घ्यावं. महाराष्ट्रामध्ये जे घडलं त्याचं समर्थन कोणीच करत नाहीये. आपण ही एक महिला आहात, मीही एक महिला आहे. आणि मग अशा वेळेला राजकारण न करता आरोपीला फासाच्या दोरापर्यंत कसं पोहोचवलं पाहिजे याचा खरं तर सगळ्या महिलांनी आपापला पक्ष बाजूला ठेवून एकत्र येऊन विचार केला पाहिजे. पण ते होताना दिसत नाहीये की या एका चिमुरडीवरती झालेल्या अत्याचाराच्या विरोधात जी आग पेटली आहे
त्याचा वापर आपण आपल्या राजकारणाची पोळी भाजण्यासाठी करतोय का? एक सरकार म्हणून आम्ही कायम महिलांच्या सुरक्षेसाठी कटिबद्ध असू. जर अशी कुठली घटना घडलेली असेल तर कालच आपण बघितलं की मुख्यमंत्री साहेबांनी आरती सिंग यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी स्थापन केली. जे कोणी पोलीस अधिकारी होते त्यांच्यावरती कारवाई झाली, त्या मुख्याध्यापिकेवरती आणि शिक्षिकेवरती कारवाई झाली. त्याचबरोबर फास्ट ट्रॅक कोर्टकडे गेलं. आणि मी या ठिकाणी सांगू इच्छिते की लवकरात लवकर महिन्याच्या आत चार्जशीट दाखल होईल आणि तो आरोपी आपल्याला फासावरती लटकवलेला बघेल. आणि एवढंच नाही तर फक्त अत्याचार झाल्यानंतर आम्ही फाशीसाठी पुढे येणार नाही. इथून पुढे मला दादा एकच सेकंद द्या, माझा मुद्दा पूर्ण करू द्या. इथून पुढे महाराष्ट्रातल्या कुठल्याही महिलेवर मुलीवर अत्याचार होणार नाही याच्याही पद्धतीने आम्ही नक्कीच काम करू. ठीक आहे, पण याचं राजकारण विरोधकांनी राजकारण करू नये. ज्योतिताई, तुम्ही खूप शांत बसल्या होत्या. खूप महत्वाचं तुम्ही एक मुद्दा मांडलात की आम्ही कशा प्रकारे कारवाई करतोय. पण या राज्यातल्या, मला कोणाचं हे नाही करायचं, पण जे चूक आहे ते चूक म्हणण्याची धमक पाहिजे. या राज्यामध्ये इतकी संवेदनशील घटना असताना राज्यातल्या महिलांच्या प्रश्नावर आवाज उठवणाऱ्या एका नेत्यांकडून आज काय वक्तव्य झालं? चित्रा वाघ यांनी काय वक्तव्य केलंय आपण ते ऐकूया, नंतर चर्चेवर येणार आहे मी. ही पॉक्सोची केस आहे. लहान लहान चिमुरड्या 2, 4, 4.5 वर्षाच्या, ज्यांना आपल्या शरीराची ओळख नाही, त्यांना बोलतं करणं की तुमच्यासोबत काय झालं, हे केवढं मोठं स्किल आहे पोलिसांचं. की त्या मुलींना छोटे छोटे प्रश्न विचारणं ज्याच्याने त्यांच्या मनावरही परिणाम होऊ नये आणि त्यांच्या सोबत काय झालंय हे बित्तम बातमी, म्हणजे त्या ठिकाणी FIR साठी जी स्टेटमेंट लागतं ते बोलतं करण्यासाठी पोलिसांना वेळ लागला. त्यानंतर सुप्रिया सुळे काय म्हणाल्या होत्या, त्या कोलकात्यातल्या प्रकरणाच्या बद्दल त्यांची काय भूमिका होती, किती कठोर त्या बोलल्या होत्या तेही ऐकूया. कोलकात्यात जे घडलं ते खूप भयावह आहे, भीषण आहे. महिला सुरक्षित कशा होणार किंवा महिलांची जी आत्ताची सुरक्षेची स्थिती आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? ही अतिशय भयानक आहे आणि खरं तर मला खात्रीच होती की ममता बॅनर्जी या बाबतीत अतिशय संवेदनशील नेत्या आहेत त्या आणि खूप स्ट्रॉंग ऍक्शन त्या घेतील. त्याच्या आधीच CBI-कडे ती केस आता गेलेली आहे. रुपालीताई या महाराष्ट्रातल्या 2 नेत्या, एकीनं सांगितलं पोलिसांचं स्किल किती जबरदस्त आहे आणि दुसऱ्या महिला नेत्यांनी सांगितलं की त्या किती संवेदनशील अशा मुख्यमंत्री आहेत. काय वाटतं, एक महिला म्हणून मी तुम्हाला प्रश्न विचारतोय ताई? ठीक आहे, रुपालीताईपर्यंत माझा आवाज पोहोचलेला नाहीये, पण मी वर्षाताईंकडे जातो. वर्षाताई, आज हे स्किल काय सांगायचं, स्किल सांगायचं आज पोलिसांचं ज्यांच्यावर कारवाई केली आहे त्यांचं? चित्राताईंचा जो मला तो होता ना प्रकार, पूजा चव्हाणच्या वेळेला मी त्यांची ऐकत होते. मधल्या काळामध्ये मी त्यांच्या, आता अचानक त्यांची भाषा थोडी बदललेली मला या संभाषणात वाटली. मी नेहमीच सांगते एक गोष्ट की मी सुरुवातीपासून एक गोष्ट सांगते की महिला म्हणून आम्ही त्या महिलांचा आवाज म्हणून त्या ठिकाणी उठवण्याचं काम करणार. त्याला कोणी जर राजकीय म्हणत असेल तर ते त्यांचा दुधखुळेपणा आहे. पण तो सिलेक्टिव्ह असणार नाही. ज्या तऱ्हेने नाही भाऊ, एक स्टेटमेंट आल्या सत्ताधारी पक्षाच्या एखाद्या माणसाने महिला पत्रकारांना म्हटलं की तुम्ही एखादी गोष्ट, तुम्ही आम्हाला खूप तिखट प्रश्न विचारले. जर चूक आहे तर चूक दाखवण्याची भूमिका कोणी केली पाहिजे? अगदी एकतर लोकांनी केली पाहिजे, विरोधक पक्षाच्या नेत्यांनी केली पाहिजे आणि पत्रकारांनी केली पाहिजे. जर तुमची ऐकून घ्यायची सुद्धा कॅपॅसिटी नसेल, तुम्ही त्याच्यामध्ये दुरुस्ती करण्याची तुमची इच्छा नसेल, ही का परिस्थिती निर्माण झाली आहे? कारण 7 महिन्यामधला जर घटनाक्रम बघितला, 2 महिन्यामध्ये जर सतत घटना व्हायला लागल्या आणि ते पण मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये व्हायला लागल्या, तर त्यांना जर प्रश्न विचारला तर त्यांनी महिलांना नक्कीच त्याला उत्तर द्यावं लागेल आणि जिथं चूक झाली आहे त्याला चूक पण म्हणावं लागेल आणि ते स्वीकारावं सुद्धा लागेल. आणि न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आम्ही तो सवाल या निमित्तानं विचारत राहू. हा जनतेला सुद्धा आम्ही सवाल विचारला, जनतेनं काय उत्तर दिलं आपण जाणून घेऊ. बदलापुरातल्या घृणास्पद घटनेचं राजकारण होतंय का, हा सवाल जेव्हा आम्ही विचारला तेव्हा जनतेनं त्याच्याबद्दलचं आपलं मत दिलं. जनतेनं सांगितलं हो, 76% जनतेनं म्हटलं की हो याचं राजकारण होतंय, दोन्ही बाजूनी राजकारण होतंय, आणि 24% म्हणाले नाही याचं राजकारण होत नाही. पण आज या बडे मुद्दे संपवत असताना, बदलापुरातल्या घृणास्पद घटनेचं राजकारण होत असतंय का हे सगळं संपवत असताना मला एक कविता तुम्हाला सगळ्यांना ऐकवायची आहे. देशभरात जे सुरू आहे त्यानुसार, मैं भी बिना कुंडी लगाकर सोती, काश मैं भी लड़का होती, झल्ली बनकर दौड़ती उड़ती सारी रात दोस्तों के साथ,
काश मैं भी लड़की होती। कहते हैं, सुना है सबको कि लड़की को पढ़ाया लिखाओ, सशक्त बनाओ, और जब पढ़ लिख कर डॉक्टर बनती है तो मेरी मां खोती उसकी आंखों का मोती। काश मैं भी लड़का होती। 36 घंटे का कार्य दुश्वार हुआ, बहिष्कार हुआ, बलात्कार हुआ, पुरुषों के वैश्यपन से साक्षात्कार हुआ। काश उन पुरुषों में भी थोड़े से स्त्रीपन की कोमलता होती। काश मैं ही लड़का होती। कहते हैं सीसीटीवी नहीं था, होता भी तो क्या होता। एक पुरुष सुरक्षा कर्मी जो उस पर नजर रखता, उसकी नजर भी कितनी पाक होती। काश मैं एक लड़का होती। अगर मैं एक लड़का होती, शायद आज मैं भी जिंदा होती।